नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सीमा काळे। जे पाहिले तेच दाखवणारे या ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। आसिफाला न्याय मिळावा यासाठी त्रिमूर्ती कॉलनीतून कॅन्डल मार्च। कठुआमध्ये 8 वर्षाच्या मुलीवर काही नराधमांनी बलात्कार करून तिला जंगलात फेकून दिले। अशा या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून सर्व देश केंद्र शासनाकडे मागणी करत आहे। या प्रकरणी केंद्र शासनाने 12 वर्षाखालील मुलींच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिक्षा करावी असा कायदा तयार करा या मागणीसाठी देशाचे राष्ट्रपती यांना अर्ज दाखल केला असताना राष्ट्रपतीने सदर कायद्यात तरतूद करा असा शिक्कामोर्तब केला आहे। या प्रकरणी आसिफाच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी त्रिमूर्ती कॉलनी येथील नागरिकांनी कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली वाहिली। यावेळी या भागातील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महिलांचा अत्याचार करणाऱ्यांना फाशी पाहिजे, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी पाहिजे। अमर रहे महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा, महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना, महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना फाशी। अमर रहे आसिफा, अमर रहे, अमर रहे आसिफा, अमर रहे। झालेला आहे। वास्तविक सामाजिक दृष्टिकोनात समाज व्यवस्था बिघडण्याचा प्रकार आहे। हे निग्रहण त्याला काय कुठली म्हणजे वाईट अशी घटना घडली आहे याबाबत समाजाने जागरूक राहिलं पाहिजे। त्याचबरोबर आज केंद्र सरकारनं जो कायदा केला आहे, कायदाची जी केली आहे त्यावर 12 वर्षाचा अत्याचार झाला तर त्याला जागेवर फाशी देण्यात यावी असं त्या विधेयकावर राष्ट्रपतींनी आज स्वाक्षरी केलेली आहे। ही अत्यंत चांगली घटना आहे। त्याच्याबरोबर कोपर्डी आणि आता परभणी ज्या एका घटना आहे या घटना तसं बघायला गेलं तर आपल्या मानसिक आहे ही विकृती प्रकार आहे। या विकृती जोपर्यंत थांबत नाही तो याच्यावरती कुठे पर्याय निघणार नाही। सरकारनं जो निर्णय फार विलंब झाला, एवढ्या घटना घडल्यानंतर हे सरकार हवं, परंतु एका बाजूला महिला आयोगाचे अध्यक्ष या त्यामध्ये उपस्थित केल्यानंतर हा निर्णय सरकारला घ्यावा लागतो। अत्यंत लाजीरवाणी बाब आहे। आलेला निर्णय अत्यंत चांगला आहे। आसिफाला या ठिकाणी तिच्या आत्म्याला मुक्ती मिळावी यासाठी कॅन्डल मार्च आम्ही रामकृष्ण परमहंस सोसायटीमध्ये सुद्धा सोसायटीमध्ये सर्व संचालक मंडळ, सर्व राहणारे नागरिक, या भागामधल्या राहणाऱ्या सर्व महिला विद्यार्थी याच्या उपस्थितीमध्ये आम्ही हा कॅन्डल मार्च घेतला। काश्मीरमध्ये जे अशावर अत्याचार झाले त्यासाठी कॅन्डल मार्च आम्ही सहभागी झालो। आसिफाला हीच आमची इच्छा आहे। आज कठुआ इथे झालेली जी घटना आहे त्या संदर्भात एकत्र येऊन सर्व मित्रमंडळी यांनी असे प्रकार इथून पुढे घडू यासाठी कॅन्डल मार्च काढायचा आणि सर्व सोसायटीमधील रामकृष्ण सोसायटीच्या भागातील सर्व संचालक व आमच्या मित्रमंडळी चांगला सहभाग प्रतिसाद दिला आणि अशा ह्यासाठीच ह्या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं होतं। धन्यवाद। त्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण रामकृष्ण येथील नागरिक विद्यार्थी